घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या 12 ऑगस्टच्या भागात जानकी सर्वांना सांगते की ऋषिकेशचं सेमिनार आहे ना, त्यामुळे त्यांना फ्लाईटनेच जावं लागणार आहे. इतक्यात आजी जानकीला सांगते की का तुम्हाला काय वाटतं की सारंग हे सगळं काही करू शकणार नाहीये का? इतक्यात नाना आजीला सांगतात की अहो आई, तुमच्या नक्की काय चाललं आहे? जर सारंगला एखादी गोष्ट जमत नसेल तर आपण बळजबरीने ती त्याच्या गळ्यात का बांधायची? नाना जानकीला विचारतात की जानकी, तुझा नक्की का हट्ट आहे की सारंगला तुला ऋषिकेश सोबत पाठवायचेच आहे? तेव्हा जानकी सांगते की अहो नाना, आपण आता म्हणतो आहोत की सारंग भाऊजींना काहीच जमत नाहीये, परंतु 1-2 वर्ष जर सलग ते जर सेमिनार अटेंड करतील तर माझी खात्री आहे की त्यांना सगळं नक्कीच जमेल. जानकीचा सारंगावरचा विश्वास किती दृढ आहे हे पाहता सुमित्रा खूप खुश असते. त्यानंतर जानकी ऐश्वर्याला सांगते की उद्या दुपारपर्यंत सारंग भाऊजी ट्रेनने पोहोचतील. सेमिनार संध्याकाळपर्यंत आहे, त्यामुळे त्यांना अटेंड करता येईल. तू लगेच त्यांची बॅग पॅक कर. तेव्हा ऐश्वर्या सांगते की हो आलेच, आणि ती जाते. इकडे सारंगची मात्र खूप धांदल उडालेली असते. तो विचार करत असतो की या वहिनीने अचानक हे काय खूळ डोक्यात घेतलं आहे देवचाने. त्यानंतर सारंग स्वतःची बॅग पॅक करत असतो. त्यानंतर त्याला आता तिची चिठ्ठी सापडत नाही. तो पटकन शोधतो. इतक्यात जानकी येते आणि जानकी त्याला विचारते की सारंग भाऊजी, हे काय, तुमची अजून तयारी झालीच नाही आहे? ऐश्वर्याला मी सांगितलं होतं सगळं. तर सारंग उठतो आणि सांगतो की काय वहिनी तुझं इथं सगळा गोंधळ उडाला आहे. तर जानकी स्वतः आता सारंगची बॅग पॅक करायला घेते. सारंग तिथे आता जानकीला सांगतो की वहिनी, परंतु तिथे मला जर आता त्या सेमिनारबद्दल काही प्रश्न विचारले तर मला जमेल का सगळं सांगायला? तो खूप घाबरलेला असतो. तेव्हा जानकी त्याची समजूत घालते. ती सांगते की का नाही जमणार? इतक्यात ऋषिकेश येतो आणि तो सारंगला सांगतो की अरे मी असेनच ना तिथे. हे बघ सारंग, मी तुझ्या आधी तिथे पोहोचणार आहे ना, त्यामुळे तू काळजी करू नको. सेमिनारपर्यंत तुला न्यायला एक गाडीही आलेली असेल. आणि तू का काळजी करतोयस? सेमिनार जरी मी अटेंड करणार असतो तरी सुद्धा सगळं आपल्या कंपनीची माहिती तुला द्यायची आहे. आता हे सगळं ऐकून सारंगला आणखीनच घाम फुटतो. त्याला ती गोष्ट जमेल की नाही असंच त्याच्या मनात विचार चालू असतो. ऋषिकेश सांगतो की हे बघ सारंग, तुला सगळं काही नक्की जमेल तिथे. आणि हे बघ, हे फाईलमध्ये आपल्या कंपनीची सगळी माहिती आहे. आणि त्यामुळे तू एक काम कर, ट्रेनमध्ये जात असताना ही सगळी फाईल वाचून काढ. अरे तुला नक्की जमणार आहे सगळं. इतक्यात आता जानकी उठते आणि सारंगला हात पुढे करण्यासाठी सांगते. त्याच्या हातात एक नाणं ठेवते. तेव्हा तिथे ऋषी आणि सारंग दोघांना काहीच समजत नाही. तर जानकी सांगते की हे बघा, ट्रेन जाताना एका नदीपात्रावरून जाणार आहे ना, आणि असं म्हणतात की जर नदीमध्ये एखादं नाणं फेकून कोणती इच्छा मागितली तर ती नक्की पूर्ण होते. तुम्ही एक काम करा, सेमिनारमध्ये तुम्ही जाणार आहात ना, तेव्हा तुम्हाला सगळं जमेल अशीच तुम्ही इच्छा मागा. तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायची गरजच नाही. तेव्हा आता सारंग खूप खुश होतो आणि तो सांगतो की बरं झालं वहिनी, मनाने एकदम असा हुरूप आल्यासारखं झालं आहे. आता बघ मी सगळं कसं काय छान पार पाडतो. त्यानंतर आता ऋषिकेश तिथून जातो. जानकी सारंग दोघेही पटकन लगबगीने बॅग पॅक करायला घेतात. इकडे आजी ऐश्वर्याचे कान भरत असते. ती सांगते की बघितलंस, तुझा सगळा प्लॅन फ्लॉप झाला ना. का ती जानकी खूप हुशार आहे हा. सारंगसाठी ट्रेनचं तिकीट आणि स्वतःचा नवरा ऋषिकेशसाठी फ्लाईटचं तिकीट. तेव्हा आता तिथे ऐश्वर्या सांगते की आजी, हे सगळं करून काही होणार आहे का? हे बघा, आता या सगळ्यांमध्ये आपलाच फायदा आहे ना. आता आपण सुमित्राईंना काय सांगायचं की सुमित्राईंचा सावत्र मुलगा ऋषिकेश याच्यासाठी विमानाचं तिकीट आणि त्यांच्या सख्ख्या मुलासाठी ट्रेनचं तिकीट, हाच तर फरक आहे ना. इथे आपल्याला सख्खं सावत्र हे करताच येईल. तेव्हा आता नक्की ऐश्वर्याचा पुढचा डाव काय आहे हे आजीच्या लक्षात आलं असता अचानक तिथे जानकी येते. तेव्हा दोघेही खूप घाबरतात. तर जानकी विचारते की काय झालं, तुम्ही कसं काय बोलत होता का काही? तेव्हा ऐश्वर्या तिथे नाटकं करायला लागते. ती सांगते हो म्हणजे वहिनी, मी सारंगला टिफिन द्यायचा आहे ना, तर डबा विचारत होते. तर जानकी हसते आणि विचारते की तू आजींना डबा विचारत होती? अगं त्यांना यातलं काहीच माहिती नसतं. आईने त्यांना अजित बजावून ठेवलं आहे की किचनमध्ये अजिबात काम करायचं नाही. त्यानंतर जानकी ऐश्वर्याला डबा देते आणि डबा भरत असताना ती आजीला सांगते की आजी, तुम्ही चला बरं, झोपा, आराम करा. आजी गेल्यानंतर जानकी ऐश्वर्या दोघी मिळून सारंगचा डबाही भरतात. त्यानंतर जानकीने दही साखर घेतलेलं असतं. तेव्हा आता ऐश्वर्या विचारते की दही साखर हे पण पॅक करायचं आहे का? तेव्हा जानकी हसते आणि ऐश्वर्याला सांगते का अगं तसं नाही, म्हणजे एखाद्या जर कोणी आपल्या घरातला बाहेर महत्त्वाच्या कामासाठी जात असेल ना, तर त्याच्या हातावरती आपण दही साखर द्यायचं. त्यानंतर आता सारंगच्या हातावरती दही साखर ठेवल्यानंतर जानकी सांगते की सारंग भाऊजी, आता 1-2 वर्षानंतर तुम्हाला सेमिनार अटेंड करायचा आहे आणि सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची आहे हा. या हिशोबाने सगळं काही शिका. तेव्हा सारंग म्हणतो की हो. त्यानंतर जानकी त्याला शुभेच्छाही देते. तर सारंग, आई, नाना,
आजी या सगळ्यांचा आशीर्वाद घेतो. त्यानंतर जात असताना ऐश्वर्या सांगते की सारंग, तुम्ही तुमचा डबा विसरला असता. तर सारंग खुश होतो आणि डबा घेतो. तेव्हा ऐश्वर्या सांगते की हे बघा सारंग, तुम्ही ट्रेनमध्ये बसल्यानंतर तेथून उतरल्यानंतर तुम्ही पोहोचलात, सेमिनार अटेंड केलं की प्रत्येक वेळेस मला फोन करत जा. ऐश्वर्याला आता इतकी काळजी सारंगची वाटते आहे हे पाहून तिथे सर्वच जण त्याच्याकडेच पाहत असतात. तर तिथे ऋषी सांगतो की चल सारंग, मी तुला सोडायला येतोय ना. त्यानंतर सारंगला घेऊन ऋषिकेश बाहेर आलेला असतो. सारंगने घरच्या सगळ्यांचा निरोप घेतलेला असतो. बाहेर आल्यानंतर सारंगच्या मनातील धाकधूक अजूनही कमी झालेली नसते. सारंग ऋषिकेशला विचारतो की दादा, मला एक गोष्ट खरं तर विचारायला नको आहे, परंतु विचारावीशी वाटते. तेव्हा ऋषी सांगतो की विचारणार आहे. तर सारंग म्हणायला लागतो की दादा, हे सगळं का करतोयस तू? नाही म्हणजे मला ऑफिसला घेऊन जाणं, आता सेमिनारला पाठवणं. जेव्हापासून आता तू आपल्या आईचा खरा मुलगा नाहीये हे कळलंय, तेव्हापासून तू असा वागतोयस. तिचे उपकार, तिचे पांग कसे फेडावे याचा सतत विचार करत असतो. त्यावेळी ऋषी सांगतो की तसं काहीच नाही आहे सारंग, आणि तो तोंड फिरवतो. तेव्हा सारंगना सांगतो की नाही दादा, मी तुला चांगलंच ओळखतो. तू ना हे सगळं काही सत्य समजल्यापासून संकोचून गेला आहेस. सारंग सांगतो की असं तुझ्या मनात जे चाललं आहे ना ते काहीच नाही आहे दादा. आमच्यासाठी तू मोठा होता, तू आमचा दादा होता, आहे आणि कायम आमच्यासाठी तू दादा राहणारच आहेस. तू उगाचच मला मोठेपणा देऊ नकोस. तेव्हा आता ऋषी थोडाफार हळवा झालेला असतो आणि ऋषी सारंगला काही बोलणार इतक्यात सांगतो की नाही दादा, अरे किती चांगलं चाललं होतं आपलं सगळं. एक बाजू तू सांभाळत होतास, एक बाजू मी सांभाळत होतो. मग आत्ताच काय झालं आहे? का तुला आईने केलेले प्रेम उपकार वाटायला लागले? खरं तर हे सगळं सत्य आपल्याला समजल्यापासून आईसुद्धा भिरभिरल्यासारखी झाली आहे. तिलाही काहीच कळत नाही आहे असं मला वाटतं आहे. आणि आईने सांगितलं आहे ना की आपल्या घरात सख्ख सावत्र हा विषय काढायचा नाही. मग तू का असं वागतोयस? तेव्हा ऋषिकेश सारंगला समजावतो. सांगतो की अरे सारंग, असं काहीच नाही आहे, आणि हे बघ कंपनीची जबाबदारी आपल्या दोघांवरती आहे ना. सारंग सांगतो की हे बघ, तुला तर सगळं शिकायलाच हवं ना, आणि आता पुढे जाऊन तुला ते काम करायचं आहे की नाही हे तुझं तू ठरव. परंतु सारंग, हे प्रॅक्टिकल गोष्टी आहेत, या उगाचच मनावर घेऊ नकोस तू. त्यानंतर ऋषिकेश हा सारंगला स्टेशनला सोडण्यासाठी निघतोय. तर इकडे घरामध्ये सुमित्राच्या मनामध्ये जानकी ऋषीविषयी आजी आणि ऐश्वर्या विष पेरायला लागतात. तेव्हा ऐश्वर्या सांगते की आई, सारंग ट्रेनने जातात ना त्यासाठी मला खरंच खूप वाईट वाटतं आहे. म्हणजे ते मला स्वतःहून म्हणाले की त्यांना ट्रेनचा प्रवास कधीच केलेला नाही आहे. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो ग, परंतु आपण काय करणार होतो? आणि ऐनवेळी आता जानकीने स्वतः ट्रेनचं बुकिंग केलं आहे म्हटल्यानंतर पुढे आपण काय बोलणार होतो ना. ऐश्वर्या काही बोलणार इतक्यात आजी सुमित्रावरतीच भडकते आणि ती सांगायला लागते की काय बोलणार म्हणजे, अगं तो ऋषिकेश विमानाने जातो आहे आणि आपला सारंग साध्या ट्रेनने जातो आहे. तुला जरी काही कळत नसेल तरी आम्हाला सगळं कळतं हा. आणि तिथे आता सुमित्रा म्हणते, अगं पण आई, आपल्याकडे दुसरा पर्याय तर होता का? तेव्हा आता आजी सांगते की होता ना. जर सगळंच पूर्वी ऋषिकेशने सारंगला शिकवलं असतं तर आता त्यावेळची लाडीलाबाडी लपवण्यासाठी हा पर्याय वापरता आलाच नसता. फक्त आता दोघीजणी सुमित्रा तिला जानकीच्या विरोधात भडकावायला लागलेल्या असतात. खरं तर ना सुमित्रा, तू या घरात तो शब्द वापरण्यास बंदी घातली आहे ना म्हणून. परंतु एक गोष्ट तुला आत्ताच सांगते की आपलं ते आपलंच असतं आणि परकत ते परकत. तेव्हा सुमित्रा चिडते आणि ती सांगते की आई, असं काहीतरी बोलू नकोस. अगं ऋषिकेशला सुद्धा इतके वर्ष सत्य माहिती होतं का? परवाच कळलं आहे ना. तेव्हा आजी तिला भडकवते आणि सांगते की म्हणजे आता तरी त्याचं वागणं बदललंच आहे ना. आजी ऐश्वर्याला सांगते की जाऊ देत ऐश्वर्या, हिने ना त्या ऋषिकेश जानकीच्या नावाची डोळ्यावरती पट्टी बांधली आहे आणि कान कायमचे बंद करून घेतले आहेत. आपण कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी तिला काहीच कळणार नाही आहे. परंतु तुझ्या मनात जी घालमेल आहे ती मला कळते आहे. तिथे आजी ऐश्वर्याला सांगते की जाऊ देत ऐश्वर्या, आपण हिला समजावण्याचा प्रयत्न केला ना तरी ती काही ऐकूनच घेणार नाही. त्या दोघी तिथून उठून जातात आणि सुमित्राला वाटायला लागतं की आपण चूक तर करत नाही आहोत ना. तर इकडे ऋषिकेश सारंगला ट्रेनला सोडून आलेला असतो. तेव्हा जानकी त्याला विचारते की नीट बसवून दिला आहेत ना तुम्ही त्यांना? ऋषी सांगतो की हो. तर जानकी म्हणते की ऋषिकेश, मी जास्त घाई तर करत नाही आहे ना. नाही म्हणजे मी जास्त पुश तर गेले नाही आहे ना. म्हणजे आपण त्या ऐश्वर्याचा त्या दिवशी फोन कॉल ऐकला आणि तिथूनच सगळं सुरू झालं. म्हणजे ऋषिकेश, आईंचे तुमच्यावरती खूप प्रेम आहे आणि आईंचे उपकार त्यांनी केलेले पांग कसे फेडायचे याचा तुम्ही विचार करत आहात. आणि मलाही असंच वाटतं आहे तुमच्यासारखं की आईच्या सख्ख्या मुलांवरती कधीच अन्याय होता कामा नये. ऋषिकेश धक्क्याने जेव्हा जानकीकडे पाहतो तेव्हा जानकी म्हणते की सॉरी, खरं तर मला असं म्हणायचं नव्हतं, परंतु
तिथे आता ऋषिकेश सांगतो की तू बरोबर बोलते आहेस जानकी, मलाही त्या दिवशी तसंच वाटलं होतं आणि आईलाही मी ते बोलून दाखवलं की देणारा देऊन मोकळा होतो, परंतु घेणाऱ्याने त्याचे उपकार कधीच विसरायचे नसतात. तेव्हा जानकी सांगते की परंतु आता आपण जे त्यांच्यासाठी करत आहोत त्यातून गैरसमज नको निर्माण व्हायला. एकतर त्या खुर्चीचं प्रकरण झालं आहे, आता फ्लाईट ट्रेन हे. तेव्हा आता ऋषिकेश सांगतो की नाही जानकी, आपण जे करतोय ते चांगल्यासाठी करतो आहोत आणि देव आहे ना बघायला. उलट जानकी, तुला एक सांगू का, मी जेव्हा सारंगला सोडायला निघालो होतो तेव्हा तो स्वतःच मला म्हणाला की दादा, या सगळ्याचं ओझं नको वाटून घेऊस. तेव्हा जानकी सांगते की बघितलं, आपल्यासाठी काहीच बदललं नाहीये ऋषिकेश. ऋषिकेश जानकीला सांगतो की उलट म्हणा जानकी, मला तर तुझंच कौतुक वाटायला लागलं आहे, कारण हे सगळं काही घडून सुद्धा तू या सगळ्यांमध्ये खंबीरपणे उभी आहेस आणि तितकीच माझी साथही निभावतेस. तू अशीच माझ्या पाठीशी कायम उभी राहा जानकी. मग बघ की हे घर कसं आपण सगळ्या धक्क्यातून बाहेर काढू. तेव्हा जानकी ऋषिकेशला सांगते की हो, आणि तुम्ही मगाच म्हणाला होतात ना की आपलं वागणं देवाकडे रुजू आहे, मग बघा सगळं काही आपल्या म्हणण्याप्रमाणे घडेल, सगळं काही छान घडेल. तेव्हा ऋषिकेश सांगतो की हो, एकमेकांच्या साथीने आपण हे घर असंच घट्ट बांधून ठेवूयात. दोघेही आता खूप खुश असतात. सगळं घडून सुद्धा आपल्यासाठी काहीच बदललं नाहीये हा विश्वास आता लक्षात येता ऋषिकेशही ठामपणाने उभं राहायला शिकायला लागलेला असतो. तर इकडे आता पुणे बेंगलोरला जाणारी जी ट्रेन असते त्याचा भीषण अपघात झालेला असतो की ज्यामध्ये सारंगही गेलेला असतो. तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा जानकी देवपूजा करते आणि त्यानंतर दिवा लावून ती देवाकडे प्रार्थना करते की ज्या दिवशीपासून या घरात सख्ख सावत्र हे सगळं काही सत्य समजलं आहे तेव्हापासून अवघडलेपणा आहे, परंतु या घरावरचं हे सावट लवकरात लवकर दूर कर, अशी ती प्रार्थना करत असते. इतक्यातच सुमित्रा आलेली असते. सुमित्रा आल्यानंतर जानकी पटकन बाजूला होते. सुमित्रा त्यानंतर पूजा करायला लागते. तेव्हा ती विचारते की काय ग, सारंगाचा फोन आला होता का. तेव्हा जानकी सांगते की मला तरी नाही आला, परंतु ऐश्वर्याला नक्कीच केला असेल, कारण ती रात्री काल सांगत होते ना की गेल्यानंतर फोन करा म्हणून. इतक्यात आता गुलाब धावत पळत आलेला असतो. तो खूप घामाघूम झालेला असतो. तो जोरजोरात हाका मारून सगळ्यांनाच खालती बोलावत असतो. तेव्हा जानकी सुमित्रा इकडे त्या दोघींनाही मोठा धक्का बसलेला असतो. तर ऋषिकेश तिथे विचारतो की काय झालं आहे गुलाब. तर गुलाब काही सांगायला तयार नसतो. तो सांगतो की दादा पहिले टी व्ही लावा. त्यानंतर नाना त्याच्या हाती रिमोट देतात आणि ऋषीला सांगतात की टी व्ही लाव. जेव्हा आता टी व्ही लावलेला असतो त्यावेळी समोर आता खूप जबरदस्त ब्रेकिंग न्यूज असते की जी बेंगलोरला जाणारी ट्रेन असते की ज्यामध्ये सारंग बसलेला असतो, त्या ट्रेनचा भीषण अपघात झालेला असतो. आणि ही बातमी ऐकताच सगळ्यांचेच धाबे दणाणलेले असतात. सगळेजण खूप घाबरलेले असतात. धक्क्याने जानकीच्या हातून आता पूजेची थाळी खालती पडते. सगळे एकदम शॉकमध्ये जातात. तेव्हा नाना विचारतात की ऋषिकेश, याच ट्रेनमध्ये आपला सारंग होता ना रे. तेव्हा ऋषिकेश सांगतो की हो नाना. आता तर मात्र सगळ्यांना खूप भीती वाटायला लागलेली असते. तर हा भागातही तेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत. तर ऋषिकेश आता त्या घटनास्थळी पोहोचलेला असतो आणि तिथे गेल्यानंतर इन्स्पेक्टर ऋषिकेशकडे चौकशी करतात की तुमच्या भावाने कुठले कपडे घातले होते. तेव्हा ऋषिकेशने सांगितल्यानंतर ऋषिकेशला एक बॉडी दाखवली जाते. तर ते बॉडी पाहून ऋषिकेशला मोठा धक्का बसतो. तर इकडे घरी सगळेजण आता दुःखात असतात, हादरून गेलेले असतात. तेव्हा जानकीवरती ऐश्वर्या आरोप करायला लागते की फ्लाईटचं तिकीट नसताना ट्रेनचं तिकीट काढून तुम्ही जबरदस्ती त्यांना पाठवलं, या सगळ्यांना तुम्ही जबाबदार आहात जानकी वहिनी. आणि सगळेजण खूप ढसाढसा रडत असतात. ऋषिकेश जानकी आता दोघी सारंगचा जीव कसा वाचवणार हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे. घरोघरी मातीच्या चुली मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब